महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवी मुंबई विमानतळ नामकरण लढा पेटला। रश्मिता पोपेटांच्या उपोषणाला मनोज जरांगे पाटलांचा जाहीर पाठिंबा। 8 जुलैच्या विधान भवन धडक मोर्चालाही ताकद। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचेच नाव मिळाले पाहिजे या एकाच मागणीसाठी भूमिपुत्रांचा लढा अत्यंत तीव्र आणि निर्णायक वळणावर पोहोचला आहे। गत 24 जूनपासून चिंचपाडा येथील ब्रिजखाली सुरू असलेल्या या आमरण उपोषणादरम्यान आंदोलक रश्मिता पोपेटा यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे। अत्यंत गंभीर परिस्थिती असतानाही त्यांनी अन्न पाणी घेण्यास स्पष्ट नकार दिला असून आयसीयूमधूनच त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान चिंचपाडा उपोषणस्थळी आंदोलनाची शेकोटी धगधगती ठेवण्यासाठी आता साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून रश्मिता पोपेटा यांच्या बहिणीने स्वतःच उपोषणस्थळी बसून या आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे। आता या लढ्याला एक नवी दिशा आणि प्रचंड गती देण्यासाठी आंदोलकांकडून संपूर्ण समाजाला एक भावनिक आणि आग्रही विनंती करण्यात आली आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या आयुष्यातील केवळ एक महत्त्वाचा दिवस या उपोषणाला द्यावा आणि लाक्षणिक उपोषण करून लोकनेते दिबा पाटील साहेबांसाठी, आपल्या समाजासाठी, जातीसाठी आणि मातीसाठी या लढ्यात सक्रिय सहकार्य करावे असे जाहीर आवाहन उपोषण स्थळावरून करण्यात आले आहे। या आवाहनाला भूमिपुत्रांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। या आंदोलनाला आता राज्यातील सर्वात मोठे आंदोलक आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। लोकनेते दिबा पाटील, भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड समितीच्या प्रमुख शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली। या भेटीत रश्मिता पोपेटा यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची माहिती दिली। शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना उपोषण चिंचपाडा उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलकांना नैतिक बळ देण्याचा आग्रही विनंती केली। या संपूर्ण लढ्याला केवळ पाठिंबाच नाही तर 8 जुलैला मुंबईत निघणाऱ्या ऐतिहासिक विधान भवन धडक मोर्चाला आपण पूर्णपणे समर्थन जाहीर केले आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले। त्यामुळे आता या आंदोलनाला अभूतपूर्व बळ मिळाले असून प्रशासनाचे धावेदार आणले आहेत। रश्मिता पोपेटा यांच्या या ऐतिहासिक संघर्षाला साथ घालत संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईतील भूमिपुत्र एकवटले आहेत। या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी विविध गावांमधील महिला मंडळे, बचत गट, भजनी मंडळ, सामाजिक संस्था, वेगवेगळ्या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते दररोज उपोषणस्थळी हजेरी लावत आहेत। भजनांच्या सुरामध्ये आणि दिबा पाटील या साहेबांचे नाव मिळालेच पाहिजे या घोषणाने परिसर अगदी दणाणून गेला असून उपोषण स्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे। भूमिपुत्रांच्या हक्काच्या लढ्यात क्रीडा क्षेत्रानेही उडी घेतली आहे। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या अनेक नामांकित सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चिंचपाडा उपोषणाला भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी संदीप पाटील आणि दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा लढा केवळ नावाचा नाही तर भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा आहे। रश्मिता पोपेटांचा हा त्याग आणि मनोज जरांगे पाटलांचे मिळालेले बळ, त्यामुळे आता हे आंदोलनाची चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, चिंचपाडा, पनवेल। आज दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी गेले 7 दिवस हा मरण उपोषण सुरू आहे। आज आपल्या ताईची प्रकृती सुद्धा थोडी खालावलेली आहे। आज वैद्यकीय उपचार चालू झाले, पण एवढी वाट कशासाठी पाहिली गेली खरं तर, आणि खरं तर ताईच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याची पार्श्वभूमी नाहीये कोणत्या आंदोलनाची किंवा कोणत्याही उपोषणाची। तर आज आपण एक दिवस संकष्टीचा उपवास केला तर संध्याकाळी प्रकृती खालावते। तर गेले 7 दिवसापासून अन्न पाण्या वाचून खरं तर आपली भगिनी आपल्यासाठी लढा देते आणि कोणतरी खरं तर बाहेरची व्यक्ती येऊन, म्हणजे त्यांना कोणताही लाभ सुद्धा नाहीये, दिबा पाटील साहेबांच्यामुळे मिळणारा लाभ नाहीये, आणि तसं असताना खरं तर कोणतरी बाहेरची व्यक्ती येऊन आज संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामधील मोठी जनता तिच्यासाठी उभी राहिली आहे। गेले 5-6 दिवस बातम्यांच्या माध्यमातून ताईचा चेहरा आम्ही बघतोय। खरं तर आम्हाला सुद्धा अश्रू अनावर झाले होते खरं तर, आणि आम्हाला सुद्धा नदीपासून तळमळ लागली होती। कधी भेट घेतोय आम्ही, पण प्रत्येकाच्या व्यस्त शेड्यूलमधून प्रत्येकजण येण्याचा प्रयत्न करतोय। आज फक्त आगरी कोळी किंवा कराडीच नाही, आज प्रत्येक समाजातली लोक इकडे आज ताईसाठी आलेली आहेत। आज आम्ही रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन, संपूर्ण पालघर, मुंबई, नवी मुंबई, रायगड असेल, रत्नागिरी असेल, आमचे जवळजवळ 250हून जास्त सदस्य या संपूर्ण संघटनेमध्ये आहेत। आणि गेले 2-4 दिवस सातत्याने आमच्याही व्हॉट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रकारे सगळेजण पाठिंबा देतात, आणि आज संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी। परंतु संपूर्णपणे ज्या दिवशी 8 तारखेला सगळ्यांना आंदोलनाला आपल्याला मंत्रालयावर धडक मोर्चा द्यायचा आहे,
आणि त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त खरं तर सदस्य आमच्याही संघटनेमधून सामील होतील असं सुद्धा आपण सगळ्यांना करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय दिवा. आज खरोखर एक खंत वाटते की आज त्यांच्यामुळं आज आपलं नाव नुसतं महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात त्यांच्यामुळे नाव गेलेलं आहे. ते म्हणजे आपले लोकनेते दिबा पाटील साहेब. आज आपल्याकडे 2 तालुके आहेत, एक उरण एक पनवेल. या 2 तालुक्यांमध्ये काय आला तर एअरपोर्ट आला. तुम्हाला रस्त्याला नाव द्यायला अर्धा तास लागला, तुम्हाला चौकाला नाव द्यायला 15 मिनिटं लागले. पण ज्यांच्यामुळं आज जमिनीचा मोबदला काय असतो, ज्यांच्यामुळे आम्हाला 12.5% समजते, ज्यांच्यामुळे 22.5% समजते, त्या गोष्टीनी त्यांच्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगात आगरी कोळी कराडी समाज हा पैसेवाला म्हणून ओळखला जातो. त्यांचं नाव द्यायला आज आम्हाला स्वतःच्या जीवाशी घ्यायला लागतं. आज इथं जी बसलेली आहेत त्यांचे कोणाचाही एअरपोर्टला जागा नाही गेलेली, कोणाची तिथून काही पैसे आलेले नाहीत. फक्त आमचं काय की आमच्या दिबा साहेबांचं नाव हे फक्त एअरपोर्टला लागलं पाहिजे. आज आमची रश्मिकाताई त्यांनी काय उपोषण केलं, मला जागा, मला कामाला नको, मला तिथे काही नोकऱ्या नको आहेत, मला फक्त काय पाहिजे माझ्या बापाचं नाव, माझ्या दिबा पाटील साहेबांचं नाव आज तिथं पाहिजे. तर ही चुकी आहे आमची. आज प्रशासन आमच्यासोबत खेळतोय. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं खेळाल तेवढं आम्ही खेळायला तयार आहे. एक लक्षात ठेवा, जेवढी पण नवी पिढी आहे ही पिढी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही, कसलेही आंदोलन, हिंसक आंदोलन करणार नाही. आम्ही आमच्या जीवाशी खेळू. आम्ही आमरण उपोषण, तुम्हाला वाटत असेल ताईला हॉस्पिटलला नेलं ते इथं करायला कोण असेल तर आज रात्रीपासून मी स्वतः बसलेलोय. माझ्या पाठोपाठ निखिल आहे, जी सगळी मंडळी दिसत आहेत ही लागोपाठ एक 24 तासाचा करणार आहे. त्याच्यात पण तुम्हाला समाधान नसेल तर याच्या पुढं आमरण उपोषण चालू ठेवायला मी स्वतः बसतोय. तुम्हाला फक्त एकच मागणी आहे, तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की येणाऱ्या 5 दिवसाच्या आत म्हणजे येणाऱ्या 6 तारखेच्या आतमध्ये तुमचा जो काही निर्णय असणार आहे तो एकच असला पाहिजे की येणाऱ्या दिवसात आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव हे जाहीर करून तिथं आम्ही बोर्ड लावतोय. आणि येणारी अनाउन्समेंट ही असणार आहे की तुमचं नवी मुंबई नाही तर दिबा पाटील साहेबांच्या एअरपोर्टला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर हे नाही झालं, याच्यात जी काही नवीन पिढी आहे ती पूर्णपणे उतरत चाललेली आहे.